नंतर एक महत्त्वाची बातमी आहे। गडचिरोलीच्या 150 गावांतील वीज पुरवठा सुरळीत झालाय। आलापल्ली सिरोंचा वाहिनी कोलमडल्याने 150 गावं गेल्या 25 तासांपासून अंधारात होती। वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळल्याने मुख्य वीज वाहिनी जी आहे ती बिघाड झाला होता, अशी महत्त्वाची बातमी समोर येते। बघण्याआधी एक साधा प्रश्न, एका सरकारी अधिकाऱ्याचा पगार किती असतो सांगा, किती असतो आणि त्या पगारातनं किती संपत्ती उभी राहू शकते? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे तेलंगणात भ्रष्टाचार विरोधी विभाग अर्थात एसीबीच्या धाडीत असा खजिना सापडला ज्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। रस्ते आणि इमारती विभागाचे अभियंता प्रमुख मोहन नाईक यांच्या विरोधात सुरू असलेल्या चौकशीत तब्बल 200 कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता आढळल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला। रोख रक्कम, किलोच्या किलो सोनं, सोन्याची बिस्किटं, आलिशान व्हिला, शेत जमिनी, फ्लॅट्स, प्लॉट्स, फार्म हाऊस आणि संपत्तीची यादी वाढतानाच दिसते। त्यामुळे आता सामान्य करदात्यांच्या पैशातून चालणाऱ्या व्यवस्थेवरच सवाल उपस्थित होत आहेत। एकीकडे सामान्य माणूस घराचं कर्ज फेडण्यासाठी आयुष्यभर झटतो, तर दुसरीकडे सरकारी यंत्रणांमधील काही अधिकाऱ्यांकडे कोट्यवधींची संपत्ती कशी जमा होते, हा पैसा नेमका कुठून आला, या संपत्तीमागे कोणाचं संरक्षण आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकरणांमुळे सरकारी व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास किती हादरतो, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत।